नमस्कार मित्रांनो, गुजरात सिरीज डे 8 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि नर्मदा नदीचं आरती घेऊन सुरतजवळ येऊन थांबलो. तिथनं सुरत 10 किलोमीटरवरती आहे. आज आम्ही सुरतमधलं काही मार्केट आम्ही एक्सप्लोर करणार आहोत आणि तिथून सरळ थेट पुण्याला निघणार आहोत. त्यामुळं स्टे ट्यून्ड. आता ऑन द वेच आम्हाला गुजरात CNG पंप दिसतोय. आता इथं थांबून जर असं CNG फिल करून घेतो, कारण आता पुढं आपण मार्केट एक्सप्लोर करणार आहे. तर आताच CNG फिल करून घेऊ. तर बॉम्बे मार्केटजवळ आपण गाडी पार्क केलोय आणि त्याच लाईनीमध्ये गुरुप्रेम वडापाव आणि मिसळ हे जळगाव लोकांचं सेंटर आहे. इथं आम्ही मिसळ आणि वडापाव टेस्ट केलो. एकदम उद्या सांगू शकतो कसं काय टेस्ट वाटलं काय. आता 8 दिवस आम्ही गुजरातमध्ये फिरतोय, पण आता हे जळगावच्या काकांचे एकदम वडापाव आणि मिसळ खाऊन असली महाराष्ट्राची टेस्ट आली ना, एकदम जबरदस्त मस्त वडापाव आणि मिसळ इथं तुम्ही खाऊ शकता. जर सुरत मार्केटला इथं आला ना कधी, तर बॉम्बे मार्केटच्या शेजारीच आहे काकांचं, तर इथं येऊन तुम्ही वडापाव आणि मिसळ एकदम टेस्ट करा. एकदम मस्त आहे, मस्ट रिकमेंड आहे. एवढं काही कॉस्टली पण नाही आहे आणि एकदम रोड साईडलाच आहे. स्टॉल आहे त्यांचं. आणि जळगाव म्हणून त्यांनी सगळा मसाला वगैरे घेऊन येतात, त्यामुळे तुम्हाला चव तर फील होणारच. तर जरासं तिखट आहे पण छान आहे. छान आला तर रिकमेंडेड आहे, तुम्ही टेस्ट करू शकता. तर आपण गुरुप्रेम वडापाव आणि मिसळ सेंटरचे जे मालक आहेत पाटील काका, त्यांना विचारूया त्यांनी कधी आलेत, कसं हा बिझनेस त्यांनी इथं स्टार्ट केलाय, त्यांची आपण संवाद साधू. 4 महिने झाले आम्हाला इथं सुरू करायला. 4 महिने झाले. हो 4 महिने. रिस्पॉन्स चांगला भेटतोय, काय टेन्शन नाही. मग तुम्हाला कसं वाटतं इथं लोकांना तुमची टेस्ट बघून? टेस्ट एकदम टेस्ट नंबर, महाराष्ट्राची 1 नंबर टेस्ट आहे ना आपली. म्हणजे इथं सगळे इथं गुजराती लोक खातात का? हो, गुजराती खातात, काठेवाडी खातात, आपले पण येतात. आपले पण येतात? हो, बाहेरचे बी येतात, आंध्र कर्नाटक वाले, सगळे येतात. हो UP बिहार वाले सर्व येतात. मग तुम्हाला काय हे बिझनेस चालू करताना काय अडचण वगैरे आली का? काही अडचण नाही. आपलं तर काय महाराष्ट्राचं परिस्थिती नाही, महाराष्ट्राचं सर्व आयटम महाराष्ट्राचेच आहेत. वडापाव बी, मिसळ पाव बी. आणि आता काकाकडनं आपण ऐकलो त्यांनी 4 महिन्यापूर्वी हे बिझनेस सुरू केलंय. त्यांना एकदम स्मूथ त्यांचं इथं ट्रान्झिशन झालंय आणि त्यांनी बिझनेस स्टार्ट केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र असू दे, गुजरात असू दे, आंध्र असू दे, खालचे साऊथ नॉर्थ सगळीकडचे येतात, कारण वडापाव हे खूप फेमस आहे. मिसळ तर आहेच, पण वडापाव नाव ऐकले लोक येतातच, टेस्ट करतातच. त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर काकांच्या शॉपला गाड्याला नक्की भेट द्या आणि वडापाव आणि मिसळची टेस्ट करा. धन्यवाद. आता गुजरात म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि इथं कापडपेठ पण खूप मोठं आहे. आपण सगळं ऐकूनच आहोत. त्यामुळं आज आम्ही ऑन द वे रिटर्न जर्नीमध्ये गुजरातमध्ये थांबून इथलं जे फेमस मार्केट आहे बॉम्बे मार्केट, ते आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. आता आम्ही मार्केटमध्ये आलो आहे. आता एक्सप्लोर करत असताना बघितलं की खूप छोटी छोटी दुकानं आहेत आणि होलसेल प्राईजमध्ये तुम्हाला सर्व पद्धतीचे कपडे, मोस्टली साडीज, बाकीचे लेहंगा, लग्नाचे जे सर्व गोष्टी लागतात आपल्याला, ते सगळं स्वस्तामध्ये भेटत आहेत. तसं म्हणायला गेलं तर गुजरातमध्ये खूप सारे मार्केट आहेत, पण आम्हाला टाईम कन्स्टंट आहे, रिटर्न पुण्याला जायचं पण आहे. त्यामुळं रेफरन्स मिळाला आहे आम्हाला की बॉम्बे मार्केट चांगलं आहे एक्सप्लोर करण्यासाठी. सो मी आलो आहे आणि इथं पार्किंगची व्यवस्था वगैरे खूप छान आहे. पे पार्किंग आहे, पण मार्केटला लागूनच पार्किंग आहे. कधी तुम्ही आलात गुजरातला तर वेळ काढून ह्या मार्केटला व्हिजिट करू शकता. वाह, क्या प्लेस है रे. नजारा ही नजारा है रे. दमण गंगा रिव्हर. आता दुपारचे 2 वाजलेत. जेवणासाठी आम्ही इथे थांबतोय. हॉटेल अंबर व्हेज रेस्टॉरंट आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. दुपारची वेळ पण झाली आहे, भूक पण लागली. आता इथे जेवण करून परत पुढचा प्रवास सुरू करणार. संध्याकाळचे 6:30 ते 6:45ची वेळ झाली आहे. बरोबर ठाण्यात सिटीमध्ये आलो आहे आणि इव्हिनिंगचं खूप भयंकर ट्रॅफिक लागलं आहे. आता माहीत नाही इथनं ट्रॅफिकमधनं निघण्यासाठी किती वेळ लागेल, काय लागेल, पण चला बघूयात. आता ठाण्यामध्येच आहे. 7-7:30 वाजले. आता हॉटेल कबशी म्हणून आहे अमृततुल्य, ह्या ठिकाणी थांबलो आहे. आता चहा घेऊन थोडंसं रिफ्रेश होऊन ह्या ट्रॅफिकमधनं सुटका करायची. आता आपण पुणे मुंबई हायवेवरती आहे आणि हायवेला लागून जो फूड कोर्ट आहे त्या ठिकाणी थांबलो आहे. आता 7-8 दिवस आम्ही गुजरातमध्ये होतो. तिकडचंच जे काय असेल जेवण त्याचा आम्ही आस्वाद घेतला आहे, पण आता शेवटी आपलं जेवण ते आपलं जेवण. त्यामुळे आता इथं थांबून आम्ही झुणका भाकर ऑर्डर केलं आहे. महाटमोळी जेवण करायचं. आता जेवण झाल्यानंतर थोडा 5 मिनिट आम्ही वॉक करण्यासाठी बाहेर पडलो होतो आणि अचानक आमच्या डोक्यात एक आयडिया आली, एक छोटासा Q&A सेशन करूयात. Q&A सेशन आपल्या ट्रिप रिलेटेड आणि
गाडी रिलेटेड असणार आहे. प्रश्न विचारायला प्रियांका तर एक्सपर्ट आहेस, तर आन्सर देण्यासाठी मी आणि उदय आहोत. चला तर मग हे सेशन आपण सुरू करूयात. तर पहिला क्वेश्चन असा आहे, या 7 दिवसामधलं तुमचं फेवरेट डेस्टिनेशन कोणतं होतं? उदय सांग मित्र. माझं तसं फेवरेट डेस्टिनेशन म्हणजे पहिल्यांदाच मी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग केलं आणि पहिलंच ज्योतिर्लिंग केलं ते सोमनाथचं, आणि तो माझा एकदम जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग केलं, ते पण छान होता. आणि सगळ्यात मोस्ट मला आवडलेलं म्हणजे 10,000 पायऱ्या चढायच्या का होईना पण गिरनार हे केलं, ते अतिशय उत्तम आणि जबरदस्त एकदम मस्त वाटलं. या ट्रिपमधलं फेवरेट डेस्टिनेशन तर सगळेच आहेत, तर सगळ्यात बेस्ट मला जो वाटला तो गिरणारी. कारण दत्त महाराजांचं पादुका दर्शन घेणं हे माझ्यासाठी खूप असं आल्हाददायक किंवा एक डिवाईन एनर्जी मी तिथं फील केलो. आणि त्यासोबत सोमनाथ मंदिर तिथं पण खूप छान असं दर्शन झालं. त्यानंतर एक वेगळी एनर्जी मी स्वतः फील केलो. प्रत्येक डेस्टिनेशन हे माझ्यासाठी खूप आवडतं होतं, त्यातल्यात हे 2 मला खूप आवडलेत. तर या ट्रिपमधलं आपलं पहिलं डेस्टिनेशन होतं दीव. तर दीवबद्दल तुम्हाला काय आवडलं आणि त्याबद्दल काय सांगाल? आता जर तुम्ही गुजरातचा प्लॅन करत असाल तर दीव तुम्ही नक्की प्लॅनमध्ये इन्क्लूड करा, आयटिनरीमध्ये. बिकॉज दीव एका दिवसात तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्यात जो सगळ्यात मेन प्लेस आहे तो गंगेश्वर महादेव टेम्पल. खूप असं जे ओल्ड जे पांडवकालीन महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी आहे, त्याचं दर्शन खूप छान होतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समुद्र स्वतः तिथं अभिषेक करण्यासाठी येतं महादेवाचं, त्यामुळे तो प्लेस तर छान आहेच. त्यासोबत INS कुकरी जे समुद्रामधील एक लढाऊ जहाज, त्याचंही त्या ठिकाणी प्रतिकृती असू दे, म्युझियम आहे, ते खूप छान आहे. त्यासोबत पोर्तुगालचं जे दीव फोर्ट आहे तो सुद्धा खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. खूप छान सिटी आहे, छोटी सिटी आहे पण मस्त आहे. मला वाटतं तुम्ही आयटीमध्ये इन्क्लूड करा. नागाव बीच पण एकदम आहे, एकदम सुंदर असं बीच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत. ओव्हरऑल दीवमधलं चर्च म्हणा, तिथलं दीवचं पोर्तुगालीन पोर्ट म्हणा, अतिशय सुंदर असं दीव बीच आहे आणि दीव सिटी आहे. ते तुम्ही 100% एकदा व्हिजिट करा. तर आपला 2700 किलोमीटरचा प्रवास ऑलमोस्ट आता होत आलाय. तर गाडीबद्दल काय सांगाल तुम्ही? एवढा आम्ही 7 ते 8 दिवसाचा प्रवास केला, त्याच्यामध्ये आम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम आला नाही. एवढी जबरदस्त एनर्जी होती. आम्ही पहिल्याच दिवशी 950 किलोमीटरचा प्रवास या टाटा गाडीने केला आहे, तरी पण आम्हाला अजून 900 किलोमीटर जाण्याची एवढी एनर्जी फील होत होती. कारण की टाटा आहे तो मुमकिन आहे. टाटा म्हणजे तुमच्या घरी एक घोडाचा घोडा. टाटा 100% तुम्ही घ्या. घोडा आणि हत्ती ह्याचं दोघांचं बळ ह्या टाटामध्ये गाडीमध्ये आहे. एक नंबर. बात तो सही है. संतोष? नाही, उदयनं जसं बोललाय टाटा हे तो मुमकिन आहे. आता मी स्वतः टाटा ग्रुपचा एम्प्लॉय आहे आणि टाटा गाडी माझ्याकडे आहे. आता ऑलमोस्ट वर्ष होऊन गेले. गाडीची खूप साथ मोठी मला लाभली आहे. ऑलमोस्ट जर टोटल म्हणाल तर 20,000 किलोमीटर प्लस टोटल डिस्टन्स ह्या गाडीनं कवर केलं आहे. खूप साऱ्या मेमोरीज असतात आणि हा प्रवास खास जो झाला आमच्यासाठी, कारण पहिल्या दिवशी आम्ही 950 किलोमीटरचा प्रवास पुणे टू दीवपर्यंत केलो आणि 950 किलोमीटर जरी डिस्टन्स आम्ही कवर केलं तरी आम्हाला अजून थकवा असा नव्हता. ऑलमोस्ट मी तर स्वतः 650 ते 700 किलोमीटर गाडी चालवलं आहे. थकवा असं काहीच जाणवलं नाही. एक नंबर म्हणजे कम्फर्ट आहे ड्रायव्हिंगच्या सीटसाठी तरी, आणि इव्हन पॅसेंजरसाठी पण खूप मोठं कम्फर्ट आहे. आम्ही 4 जण होतो विथ पॅक 8 दिवसाच्या प्रवासासाठी. छान होतं. गाडीची साथ खूप असणं गरजेचं आहे आणि गाडी आपली CNG होती, इकॉनॉमिकल व्हेकल आहे. पेट्रोल तर होतीच. गुजरातमध्ये इव्हन फ्युअल ऑप्शन्स पण खूप स्वस्त आहेत ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र. त्यामुळे एवढा लोड आमच्यावरती नव्हता, पण तरी आम्ही दोन्हीवरती थोडंसं चालवलो, जसं CNG आणि प्लस पेट्रोल. पण मोस्टली गाडी आपली ही CNG वरती पडली आहे, कारण गुजरातमध्ये सगळीकडे CNG अवेलेबल होती आणि ते पण स्वस्त रेटमध्ये. गाडीनं आपलं एक नंबर मायलेज काढून दिलेलं आहे. अंदाजे माझा तर अंदाज आहे की 24-25च्या ॲव्हरेजमध्ये तरी गाडी प्रत्येक ठिकाणी आम्हाला ॲव्हरेज मिळाली आहे. कुठेतरी जिथं एकदम रोड खराब लागला त्या ठिकाणी जरासं ॲव्हरेज कमी लागलं. अदरवाईज मायलेजमध्ये ऑन ॲव्हरेज मी म्हणून की 22 ते 25मध्ये आम्हाला भेटलेच. इव्हन कधी काही लॉंग हायवेवर तर जास्तीच भेटले, कारण आम्ही स्पीड पण त्या लेवलला मेंटेन केलं, कारण डिस्टन्स आम्हाला कवर करायचा होता. कोणालाही काही गाडीमध्ये त्रास वाटला नाही. सगळे एकदम कम्फर्टेबली राहिले गाडीमध्ये. आम्ही सुद्धा ड्राईव्ह केलो. इव्हन आज येताना ट्रॅफिकमधून पण आम्ही गाडी काढली. ठाणे टू मुंबई एकदम पीक पिरियडमध्ये मी आलो होतो, तरी काय वाटलं नाही. एकदम छान अशी साथ गाडीने दिली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे व्हेकल असेल तर बिंदास घेऊन जावा आणि रोड ट्रिप करा. या ट्रिपमधला सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट कोणता वाटला तुम्हाला?
सर आता सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट म्हणजे गिरनार पर्वताबद्दलच बोलायला लागेल. हे एकदम अतिशय म्हणजे खूप चॅलेंजिंग पार्ट आहे. कारण की 10,000 स्टेप्स हे जरी म्हणायला जरी तुम्हाला सोपं वाटत असलं तरी तुम्ही ते काय हलक्यात घेऊ नका. 10,000 स्टेप्स हे खूपच असतात. आम्हाला वाटलं पहिल्यांदा मी 100 पायऱ्या चढलो, म्हणलं काय इझी आहे हे लगेच चढून जाईल असं वाटलं. पण जसं जसं आम्ही पुढं चढत गेलो तसं तसं खूपच चॅलेंजिंग होतं. रात्रीच्या वेळेस आम्ही चढायला सुरुवात केली होती 12:30 वाजता. सकाळी सुमारे 4:30 ते 5च्या दरम्यान आम्ही तिथं वर पोचलो. आणि तिथं पोचल्यावर जे वातावरण होतं तिथलं, तर ते अतिशय सुंदर, अप्रतिम, जसं तुम्ही धर्तीवरलं एक स्वर्गच म्हणावं लागेल. इतकं सुंदर वातावरण, प्रसन्न वातावरण, खूप छान वाटलं. चॅलेंजिंग म्हणजे जसं उदय बोला तसंच की गिरणारी पर्वत त्याची तयारी पूर्ण आम्ही केली होती, पण आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं की एवढं हार्ड लेवलचं ते ट्रेकिंग असेल. कारण आम्ही ट्रेकिंग करतो, एक्सपिरियन्स आहे, पण हे डिफिकल्ट लेवलचं एक ट्रेकिंग म्हणू शकतो आपण. कारण 10,000 स्टेप्स आहेत, त्याची तयारी पूर्ण तुमची झाली पाहिजे. 5-6 दिवस तुम्ही वॉकिंग केलं पाहिजे, स्ट्रेंथ वाढवली पाहिजे तुमची, तरच तुम्ही पर्वत किंवा जे पायऱ्या आहेत लवकर चढू शकता, नाही तर तुम्हाला दम भरेल. पायऱ्या चढण्यास आम्ही सुरुवात केलो आणि स्टार्टिंगचे 500-600 आम्ही पायऱ्या चढलो असेल. आणि तिथंच बघतो तर असं फिजिबिलिटी कमी झाली, कारण लाईट्स नव्हते, कारण रात्रीचं वेळ होती. आणि आमच्या समोरूनच साप सरपटत गेला. त्यावेळी थोडीशी भीती आमच्या सगळ्या मनामध्ये आली होती, सगळ्यांच्या मध्ये. कारण रात्रीचं साप, कारण हे पूर्ण जंगल एरिया होता. कारण आम्ही आमच्यासोबत टॉर्च कॅरी केला होता. लगेच आम्ही टॉर्च काढलं आणि टॉर्च सुरू केलो, कारण तो एकदम भीतीदायक स्टार्टिंगच वातावरण आलं होतं. मग तसंच जसं आम्ही पुढं गेलो, 2,000 ते 3,000च्या पायऱ्याच्या दरम्यान जो पॅच होता तो खूप एकदम स्ट्रेट हायकिंगवाला होता. त्यामुळे स्ट्रेंथ तुमची खूप लागणार होती, कारण मध्ये असं तुम्हाला कुठं थांबता येणार नाही. जर स्टार्ट केलं तर ॲटलिस्ट तुम्हाला 100 ते 150 पायऱ्या चढावंच लागणार. त्यामुळं ज्यांचं स्ट्रेंथ आहे त्यांना काहीच वाटणार नाही, पण ज्यांचं स्ट्रेंथ नाही, फर्स्ट टाइम ते हायकिंग करतात, ते खूप डिफिकल्ट वाटणार. पण ज्यावेळी तुम्ही 5,000 पायऱ्या चढून वरती अंबे माताच्या मंदिरापाशी ज्यावेळी तुम्ही जाल आणि तिथनं समोरून जे दत्तात्रयांचं जे तुम्ही मंदिर बघाल किंवा गोरक्षनाथांचं मंदिर बघाल, त्यावेळी तुमच्यात एक वेगळी एनर्जी अंगामध्ये संचारली जाईल. कारण ते डिवाइन एनर्जी मी स्वतः फील केलो आहे. खूप जबरदस्त लेवलचं आहे. आणि पहाटे 5 वाजता ते दर्शन झाल्यानंतर खूप जबरदस्त वाटलं. त्यानंतर परत थोडेसे पायरी खाली चढून परत दत्तात्रयांच्या दर्शनासाठी परत आपल्या वरती चढून जायचं आहे. त्यामुळे आहे ओव्हरऑल 4.5 ते 5 तासाचा वेळ आम्हाला लागला. पण दत्तात्रयांचं पादुका दर्शन असू दे, मूर्ती दर्शन झाल्यानंतर तुम्हाला ते तुम्ही पूर्ण थकवा पूर्णपणे विसरून जाल. हे डिफिकल्ट होतं, चॅलेंजिंग होतं, पण आम्ही करून दाखवलं. कारण स्वतःवरती विश्वास असेल, गुरुदत्तावरती जर तुमचा विश्वास असेल तर दत्त महाराज तुमच्याकडून करून घेईल, हे आम्ही स्वतः फील केलंय. आणि जोपर्यंत तुम्ही किती प्लॅन केला तर तुमच्याकडनं होणार नाही. ज्यावेळी दत्तांचा बोलावा आला तर हे 100% साध्य होणार आणि कोणी थांबू शकणार नाही, हे आम्ही स्वतः फील केलंय. स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितल्यावर तुमची पहिली रिॲक्शन काय होती? आता स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आमचा प्लॅन नव्हता ॲक्च्युली, कारण 4-5 दिवसाचा प्लॅन आम्ही केला होता. कारण रोड ड्राईव्ह म्हणजे थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण रेस्ट पाहिजे. पण माझा मित्र माझ्यासोबत असल्यामुळं पहिल्याच दिवशी आम्ही 950 किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे फ्रॉम पुणे टू दीव हा कव्हर केल्यामुळं आम्हाला 1 दिवस एक्स्ट्रा भेटला. आणि द्वारकामध्ये आमचा 2 दिवसाचा प्लॅन होता, पण अतिशय सुंदर दर्शन आमचं एका दिवसामध्ये झाल्यानंतर 2 दिवस एक्स्ट्रा आम्हाला सापडले होते. त्यामुळे आम्ही गिरनारजीचं दर्शन घेतल्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी आम्ही प्लॅन केला. स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो. स्टार्टिंगला पुतळा बघितल्यानंतर एवढं भव्यदिव्य वाटलं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगातला सर्वात मोठा पुतळा हा सरदार वल्लभभाई पटेल यांचाच आहे. तर संध्याकाळी 7:15 ते 7:45 हे टायमिंगमध्ये लेझर शो झाला. तो इतका भारी होता की पूर्ण लेझर शोवरून पुतळ्यावरती पूर्ण त्यांचं जे हिस्ट्री आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांनी चळवळीमध्ये कसे सहभाग घेतले, भारत स्वतंत्र होण्यापासून ते स्वतंत्र झाल्यानंतरचा जो इतिहास आहे, त्यांची जी म्हणजे ॲग्रेसिव्हनेस असू दे किंवा लिडरशिप असू दे, किंवा त्यांनी भारताच्या सर्व जे युनियन टेरिटरी असू असते किंवा छोटे छोटे जे संस्थान होते त्यांना सगळ्यांना एकत्रित करून युनाइट इंडिया करण्यासाठी जे काही त्यांनी सहभाग नोंदवला त्याचा पूर्ण इतिहास त्यांनी लेझर शोवरून दाखवतात, त्या पुतळ्यावरती लेझर शो करून. ते खूप छान वाटलं, अतिशय सुंदर आहे. मी सगळ्यांना रिकमेंड करेन, जर तुम्ही गुजरातचा प्लॅन करत असाल तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला तुम्ही जा, व्हिजिट करा आणि सरदार वल्लभभाई पटेल याबद्दल जास्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्लॅन केला, त्यावेळी आम्ही कोयच्यामधलं नीलकंठ धाम तसेच पुतळा बघितल्यानंतर नर्मदा नदी घाटची आरतीसुद्धा आम्ही केली. त्याबद्दल आपण उद्याकडून जाणून घेऊयात. वडोदरापासनं स्टॅच्यू ऑफ युनिटीला यायला त्याच्या अगोदर 30 किलोमीटर नीलकंठ धाम हे लागतं. आणि नीलकंठ धाम हे स्वामीनारायणचं मंदिर आहे. इतकं अतिशय सुंदर असं मंदिर
आणि एवढे छान कलाकृती त्यांनी तिथं रेखाटलेली आहे. अतिशय खूप सुंदर असं ते मंदिर आहे. ते तुम्ही 100% एकदा बघा. आणि नर्मदा नदी आणि त्याच्यावरची जी आरती, त्याचे जे फील आहे ना, ते तुम्हाला ते मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. एवढी पॉझिटिव्ह एनर्जी त्या नर्मदाच्या आरतीमध्ये आहे. तिथं ते नर्मदा आरती झाली, त्याच्यानंतर त्यांनी एक लेझर शो दाखवला आम्हाला. तिथं पण फाउंटेन शो होता. त्या फाउंटेन शोमध्ये त्यांनी दाखवले की रावण आणि शिव ह्यामधलं जे नातं आहे, त्या नात्याबद्दल त्यांनी दाखवलं. रावण कसा सच्चा भक्त होता शिवाचा, आणि शिवाने कसं त्या रावणाचा म्हणजे त्या अहंकाराचा वध केला, हे त्या लेझर शोमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. एकदम सुपर्ब आणि एकदम सुंदर असं त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि हे तुम्ही खरंच एकदा येऊन नक्की भेट द्या. आता जर कुणाला गुजरात ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुम्ही काय ॲडवाईस द्याल? जर तुम्हाला गुजरात रोड ट्रिप करायचं असेल तर कमीत कमी 6 ते 7 दिवस तर मिनिमम तुम्हाला लागतीलच. बाय रोड जात असाल, पुण्याहून जर तुम्ही जात असाल तर. आणि 1 दिवस तुम्ही स्पेअर ठेवा, कारण अडचणी कुठले सांगून येत नाहीत, किंवा दर्शनासाठी लवकर दर्शन पण होऊ शकतं, कधी कधी लेट होऊ शकतं. त्यामुळं ॲक्च्युअल कंडिशन आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे 1 ते 2 दिवस तुम्ही स्पेअर ठेवा. आम्ही 8 दिवसाचा प्लॅन केला होता, शुक्रवार टू शुक्रवार, आणि आज शुक्रवारी आम्ही पुण्यात पोहोचतो आहे. ऑलरेडी आम्ही 1 दिवस स्पेअर ठेवला होता, म्हणून आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी किंवा बाकीच्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर केलो होतो. आता अजून कसं आहे की बाय रोड करत असताना सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची व्हेकल पूर्ण प्रॉपर वेल कंडिशनमध्ये पाहिजे. मी तर असंच रिकमेंड करेन की तुम्ही जर सर्व्हिसिंग करून घेऊन घेतला गाडीचा तर अतिउत्तम आहे. कारण गाडी आपली खूप महत्त्वाची आहे, कारण तेच तर आपल्याला डिस्टन्स कव्हर करून देणार आहे, तेच तर आपली सोबती आहे, तेच तर आपली सारथी आहे म्हणावं लागेल. कारण गाडीवरचं प्रेम माझं अतिच आहे आणि पाहिजेच. आपली नेक्सॉन आहेच पाठीमध्ये दिसत असेल तुम्हाला. मी हेच सांगेन की जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर व्हेकल मस्ट आहे. त्यासोबत बारीक सारी गोष्टी असतात की तुम्हाला कसं कुठल्या रूटनं मार्गे जायचं आहे, किंवा किती डिस्टन्स आहे, किती डिस्टन्स आपण एका दिवसामध्ये कव्हर करू शकतो. त्यासोबत जेवणाला कुठं थांबायचं आहे. त्यासोबत जर इन केस एखाद्या डिस्टन्सला आपण पोचलो तर तिथं राहण्याची सोय असू देत, लगेच आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. आता मी एक टिप तुम्हाला सांगतो मी, की आता दीव असू दे किंवा सोमनाथ असू दे किंवा इवन द्वारका असू दे, कुठेही जायच्या अगोदर आम्ही 1 तासा अगोदरच स्टे ऑप्शन आम्ही बघत होतो. कारण आम्ही 2-3-4 होतो. कारण ते काय करतं, 1 तास तुम्हाला वाचवतं. आणि एकदम डेस्टिनेशनला जाऊन थांबण्यापेक्षा अगोदर एक 5-10 किलोमीटरवरती थांबलात तर तुमचं कॉस्ट सेविंग होऊ शकतं. कारण जे रूम तुम्हाला सिटीमध्ये 1500 ते 2000 रुपयाला भेटत असेल, ते तुम्हाला 5 किलोमीटर अवे तुम्हाला 1000 रुपयाला भेटू शकतं. त्यामुळे ते तुमचं कॉस्ट सेविंग आहे. हे बारीक सारी गोष्टी तुम्ही बघू शकतात. मी एक सांगेन की आयटनरी तुमची प्रॉपर ठेवा, की कुठल्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या आहेत आणि कसं स्टेप करायचे आहेत. आता आम्ही काय केलं होतं, सोमनाथमध्ये मेन मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर जे बाकीचे छोटे छोटे मंदिर आहेत ते आम्ही रिक्षाने केलो. कारण ते टाईम सेविंग होतं आणि ते रिकमेंडेड होतं. कारण प्रायव्हेट व्हेकल घेऊन त्या ठिकाणी जर तुम्ही फिरत बसलात तर तुमचा अख्खा दिवस जाईल. पण 2 तासामध्ये तुमचं पूर्ण दर्शन होईल लोकल रिक्षावाला घेऊन. त्यामुळे हे छोट्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करा. त्यासोबत फ्युएलचं असू देत, इव्हन टायर प्रेशर असू देत, ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक तुम्ही गोष्टी ठेवायला पाहिजेत. आता अजून एक रिकमेंड मी कसं करेन तुम्हाला, की मेडिसिन्स तुम्ही सोबत ठेवा. कारण बाहेरचं आपण दररोज खात असतो, मसालेदार गोष्टी आपण खात असतो, त्यामुळं ॲसिडिटी होऊ शकतं. त्यामुळे पित्तावरची गोळी तुम्ही डेली मॉर्निंगला घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही, डोकेदुखी होणार नाही, आणि प्रत्येक जो प्लेस आहे तुम्ही असं एनर्जेटिकली एक्सप्लोर करू शकता. तुम्ही स्वतः एक पॉझिटिव्ह एनर्जी फील करायचं तर तुम्हाला स्वतः हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत पैशाचं वेल मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. कारण फ्युएलसाठी येणारा कॉस्ट, टोलसाठी येणारा कॉस्ट, स्टेसाठी येणारा कॉस्ट, फूडिंगसाठी येणारा कॉस्ट हे तुम्ही आधीच म्हणजे काढून घेऊ शकता. ChatGPTची हेल्प तुम्ही घ्याच, आम्ही पण घेतलं होतं. पण ॲक्च्युअल कंडिशनमध्ये वेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं जरा अमाऊंट तुम्ही सफिशियंट ठेवलं पाहिजे सोबत. मग कपड्यांच्या असू दे, सगळ्या गोष्टी आपण तुम्ही म्हणजे मॅक्रो मॅनेजमेंट केला तर खूप छान होऊ शकतं. तर उदय, या ट्रिपमधून तुला सगळ्यात मोठं असं शिकायला काय मिळालं? शिकायला म्हणजे हे जे फिरण्याची मजा आहे ना मित्रांबरोबर, ते कुठंच नाही. तर तुम्ही अवश्य मित्रांबरोबर एक अशी रोड ट्रिप वर्षातून एकदा तरी करत जावा. तुझं काय मत आहे? तू काय शिकलास यातून? आणि हा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता. कारण माझ्या ह्या प्रवासामध्ये साथ दिली त्या माझ्या जीवलग मित्राने उदय. कारण हा माझा चिडी दोस्त आहे. आणि हा म्हणजे लग्नानंतर इतका वेळ आम्हाला पण देता आला नाही, कारण तो गावी राहतो, मी पुण्यात राहतो आहे. इतका वेळ गावाकडे गेल्यानंतर 1-2 दिवस भेटू शकतो. पण हे 3-4 वर्षानंतर जे आम्ही रोड ट्रिप केलं विथ फॅमिली, त्याची पण पत्नी होती, आपण तर होतो सोबत.
कारण हा एक फॅमिली टाईम स्पेंड केलाच, कारण त्याची फॅमिली आपली फॅमिली एकत्रित झाल्या, एकमेकांचे विचार देवाणघेवाण झालेत आणि कॉमेडी तर आम्ही सुरूच होती. कारण लहानपणीच्या गोष्टी असतील, शाळेच्या गोष्टी असतील, खूप साऱ्या गोष्टी हे कॉमन असतात. जर तुमचा रोड ट्रिप हे खास होणारच, एवढे चांगले मेमोरीज तुमच्यामध्ये निर्माण होतील ना, ते तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. त्यामुळं हे खास बनवण्यासाठी तुम्हाला रोड ट्रिप प्लॅन केलंच पाहिजे आणि चडी दोस्तासोबत घेतलंच पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. या प्रवासातून खास असं मला काय शेअर करावं असं वाटतं, तर लाईफमध्ये स्पिरिच्युअल जर्नी पण गेली पाहिजे. कारण वेगवेगळ्या डेस्टिनेशनला आपण फिरतो आहे, पण स्पिरिच्युअल जर्नी ही गेलीच पाहिजे. कारण अध्यात्म खूप महत्त्वाचं आहे आजकाल लाईफस्टाईलमध्ये. त्यामुळं स्पिरिच्युअल जर्नी आम्ही शिकलोच, खूप मेमोरीज निर्माण झाल्यात. किंवा स्पिरिच्युअल प्लेसेसला जर व्हिजिट केल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाईब किंवा एक एनर्जी तुमच्यात फील होऊ शकतं आणि एक वेगळाच प्रवास, जसं उदय बोलला की वेगळाच एक प्रवास आपला त्यानंतरचा सुरू होतो. हे खूप शिकण्यासारखं होतं. फनी गोष्टी आहेत, एन्जॉयमेंट आहेच, पण स्पिरिच्युअलचा टच असणं खूप गरजेचं आहे आणि ह्या ट्रिपमधून मी ते स्वतः अनुभवलं आहे. तर मित्रांनो, आता रात्रीचे 12:40 झालेत. फायनली आम्ही सोसायटीमध्ये पोचलो आहे, जे घरी सुखरूपरित्या पोचलो आहे. काही त्रास झाला नाही आहे आणि सगळेजण व्यवस्थित आहेत. आता आपण बघू शकतो आहे, मी ट्रिप लावलो होतो स्टार्टिंगला. पेट्रोलवरती 495.4 किलोमीटरचं ट्रिप झालं आहे आणि CNGवरती बघू शकतो आहे 2226, जे ऑलमोस्ट 2750 ते 28 किलोमीटर हे टोटली म्हणजे रनिंग झालेलं आहे टोटली 8 दिवसामध्ये. तर छान असं झाला टोटली आणि प्रवास छान होता, सुकर होता, कोणाला त्रास नाही झाला आणि फायनली खूप सारे मेमोरीज, खूप साऱ्या गोष्टीसोबत घेऊन आम्ही हे ट्रिपचं एंड करतो आहे. तर लवकरच पुढच्या प्रवासात आपण भेटूया परत. थँक्स फॉर द वॉचिंग.